आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खोतानू लय झाली तुमची बडबड. गप्रवा. एकदा या घरातून बेइज्जत होऊन घराबाहेर पडलास ना, अजून हाव सुटली नाही. आणि ह्या घर हा ना तुमचा करवान घालवलात एवढा कळत आहे तुमका. परत किती किलास आहे सर भीक मागू. आणि ह्या बघा माझो जावय ना भलो माणूस असा म्हणान तेरा तुमका हैसर बसूक तरी दिला. दुसरो तिसरो असतो ना तर धक्के मारून बाहेर काढला नसता तुमका. त्यामुळे आता त्याचे आभार माना आणि निघत रवायस ना. आहे मग काय बोलतस या. घरात दिलेल्या माणसांवगैरे बोलायची पद्धत ही नाही. आणि लक्षात ठेव या घर आधी त्यांचा होता. पण आता माझा हा. यात तू विसरा नको. आई काही एक बोलीला मी खपून घेऊच नाही. आईची काही एक चूक नाही. होत निघा इसून, नाहीतर माणसांका बोलून धक्के मारून बाहेर काढतले. अहो बायको तुम्ही जावा येसो, नाहीतर उगाच तुमका त्रास व्हायचा. नाही दमडी खाऊची कोंबडी तरी खायचो. वाढो होय काय वाढो. अरे या जन्मात तरी तुका वाढो नाही मिळणार ना. ओ पाणी. ओ पाणी घ्या. बस माझ्यावर तर स्वतःवर कशा काढतास. दिसत नाही तुका माझं काम चालू. डोळे फुटलेत. जरा शिस्त राहिली नाही. भावाची किंमत राहिली नाही. त्यांना असा खोटा प्रेम दाखवून काय नाही होणार. पण बाहेर जा. मी ऐकू नाही निघायसून. पण माग बघू बघू काय झाला. किती रडतस असा. हाय बघ ना एका माझा त्रास होक लागलो. आता प्रत्येक कामात मदत करणार. माझा प्रत्येक पावलाक मग साथ देणार. माझी वाट आता त्यांना किती वाटाक लागली. त्यांनी ना त्यांचा मार्ग निवडला. खुशाल घ्या माझे बाय. अगो तसं नाही. हा महेशराव लय हुशार असत. त्यांनी मोठ्या हिमतीने सगळा उभा केला आणि यांना. आणि तू काय म्हणतस या सगळा वेतोबान केला आणि वेतोबान केला. मग त्यांना वाईट वाटणारच ना. माका सांग हात पाय हलवल्याशिवाय कोणा काय गावता का नाही की नाही. म्हणान तू कतेक जातस ना त्यांना नाही आवडत. आणि त्यांना नाही आवडत तू तरी कित्याक जातस. नको जाऊ ना.
नाही गेलंस तर काय बिघडणार हा? माका सांग, तू थंय गेलोस, थंय जाऊन बसलो तर काय पैशाचं पाऊस पडणार आहे काय? मग त्याच्यापेक्षा ना महेशरावांचं मन जप, पण त्या कथेक जाऊ नकोस. आता माका सांगूच होता ना, तर मी सांगलं काय करायचा काय नाही करायचा, कसं करायचा यात तुझा तुका ठरवचं लागतं ना. बरं, आता विचार करत राहू नकोस. चल 2 घास खाऊन घे, जेवून घे. चल अगे बाय माझे, अगं पण तुझ्यासाठी जेवणच नाही. महेशरावांनी सगळं जेवण फेकून दिला. ते म्हणाले तुका जेव द्यायचा नाही म्हणून. अय जेवण फेकून दिले? होय, मी देवळात कथा ऐकत जाते, एवढं मोठं गुन्हा झालं काय गे? हा सगळा आपल्या भल्यासाठी ना गे, त्याचा पुण्य आपल्या सगळ्यांना मिळताला ना. मग पण तुझ्या गोवाक कोण समजावतला? आता तो पूर्वीचो महेश रवलेलो नाही अगो, महेश सेठ झालेलो असा. माझं घो जर हट्टी असत ना तर त्याच्यापेक्षा 10 पट मी जिद्दी असे. माका माझा वेतोबा बोलवता, ते का जर वाटला थैसर अडकून ठेवचा तर अडकून ठेवतो आणि जाऊचा तर बरोबर माका घेऊन जातो. तोच माका या अडचणीत सोडवतो. बघूया आता माझं वेतोबा काय करतात. आता तुझो वेतोबा नाही, मी जा काय ठरवतलंय ना तसाच होतला. बाय, आजची रात काढ. हा, तू काय सकाळी सकाळी काहीतरी चांगला खाऊ करून घालते. हा, वेतोबा मग काही एक नको. हे पैसो, हे व्यवसाय, ही गाडी काय नको. माझ्या घरात फक्त सुख नांदात दे आणि एक चांगली बुद्धी दे. बाकी काय नको माका, बाकी काय नको. शालग्या, गो शालग्या, निजलं काय? एवढ्या रात्री मग कोण हाक मारता? मग भास झालो काय? भासच असतलो. गो शालग्या. मामा, मामा एवढ्या रात्री हय काय करतात? घरात सगळं बरं आहे ना? घरात सगळा बरा. अगो तू काही केळी घेऊन इलेलंय, त्याचा प्रसाद असा हो. पण एवढ्या रात्री? माहित नाही, पण रवण रवण वाटत होता की ही केळी तुका देऊची म्हणा निलय. त्याचा प्रसाद हा. ही खाल्लस ना तर 8 दिवस तुका भूक लागायची नाही. तुझ्यासारख्या खऱ्या भक्ता गरज आहे याची. त्याचा प्रसाद ज्यांनी ग्रहण केला त्याची कधीच उपासमार होऊची नाही. पण मामा एवढ्या रात्री झोपमोड करून कशा गेला? सकाळी दिला असतास ना. अगो झोपमोड कसली, शेतावर राखण्याक जाय होते ना, तर म्हटलं जाता आता देऊन जाऊया तुका म्हणा निलय. घे. बर येत आहे. सावकाश जावा. होय. बाव येतो बा.
कशी रे एवढ्या भक्तांची काळजी घेतस तू? अरे चपला काय गेले? हयच तर ठेवलेलं आत ठेवलंय काय? कोणी उचलून दुसरीकडे नाही मग ठेवले? पण ना कोण हात लावचो नाही ते. बाब तोबा, अरे तुझी चपला गायब झाली. खय गेली ह्या खराच माका माहित नाही रे. माफ कर मग. खय असत ते दाखवून दे. पुन्हा अशी चूक होऊची नाही माझ्याकडून. कृपा कर देवा. खय असत ती माका दाखवून दे. भिकू काका, ओ भिकू काका, काय असास? अरे देवा, देवाची चपला? होय. देवा, अरे तुकाच काळजी रे बाबा. तुका खय मिळाली? खय त्या रवांदे. आधी ती जाग्यावर नेऊन ठेवा त्याच्या. होय 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 ठेवतो. हिशोबाची वही होय ठेव. ही रजिस्टरा आणि जुनी बिला व्यवस्थित ठेव होई. हा, बिल बुका हकर. हा, पाण्याचो तांब्यो होय. एकदा वांगडा पेलो होय. महेशरावांका कसा सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर लागतो. ही पिशवी हैसर कोणी ठेवला? चाली गे पण ना नको थे काहीतरी. आयशी तो एक पण गुण घेतला नाही. टेबल कसा चकचकीत दिसता नाही? टेबल असा साफ असला ना, व्यवस्थित असला ना, काम करूक पण मन लागतं. बायल माणसा कसो स्वयंपाक घरातलं ओटो स्वच्छ लागता, तसंच माणसांका पण त्यांच्या कामाचा टेबल असताना तर साफ असू होया. बरोबर की नाही?
तुला पेन काय गेलो? तुम्ही काय उचलून ठेवलास काय? नाही बाबा, मी नाही पेन बिन काय बघलंय ना. हे वस्तू होते ना तेवढे आपले सारखे करून ठेवलं, बाकी काय माहिती ना. हेच ठेवलं होतो, पण गेलो काय? शालग्यान साफ बीप केला नाही ना टेबल. अरे पण साफ केलं म्हणून काय वस्तूची जागा बदलायची? एक वस्तू या घरात दड मिळत नाही. सगळ्याची जागा कायम बदललेली असता. जी वस्तू झै ठेवूची थैच ठेवू होई ना. मिठाच्या जागी कोणी तोंडाक लावूची पावडर ठेवली तर चला तुमका नाही ना. मग इतकं साधं कळत नाही. माझ्या वस्तूंका ह्या घरात हात पण नाही लावायचो. हो काय झाला? माझ्या टेबलात हात कशाला होतास तुम्ही? ह्याच्यावर ना माका काही एक ठेवलेला चलूचा नाही. वस्तू जागेवर ठेवता येत नाही ना, मग हात पण नाही लावायचो. पण काय झालं ता तर सांगा. मी हे पेन ठेवले होते तो खया. योग्य वा. पेनाक हात कोणी लावल्या आणि हात कशा ठेवलंस? खाली पडलो होतो. बाहेर रवात बाद होईत ना म्हणून ड्रॉवर मध्ये ठेवले. आणि हा सगळं जयच्या थय असतं. नीट लक्ष दिलो ना सगळं गावतं. बाबा इलाच तुम्ही. नमस्कार करते. सांगते बाबा वाटेत काही त्रास झाला नाही ना? महेशान तुका फोन करूक सांगल्या. एदा मोठा घर घेतल्यानंतर आमका त्याका सांग जड झाला. थांब चांगलो खडसाय त्यांनी कानच धरता येतो आज. ओ कसली भाषा वापरतास आणि ती सुद्धा आपल्या सुनेसमोर. महेशाची बायको आहे ना ती. महेशाची बायल आणि आपली सून मगे पहिली माझी लेक असा ती कळला. कळला कळला. बरा बॅग देवाकडे. ओ देवा हो हैसर कशी काय इली, अचानक कशी काय इली. येवा शालग्या किती मोठं हा घर. असं घर मी स्वप्नात सुद्धा बघले नसते ग. आमच्या घरची लक्ष्मी असच गोपोरा तू. माझ्या महेशाच्या आयुष्यात तिला आणि त्याचं आयुष्य सोन्यासारखे करून टाकलंस. असेच कष्ट करीत रवा. तो तुमची सगळी भरभराट करीत राहतलो. आता अशीच रडत राहणार आज. चल आतमध्ये येवा. येवा या इकडे. येऊ पुढे. येऊ बसा बाबा. तुम्ही हयच असाच आत्ताच येला? होय मी बाय हळच राहते. माझ्या जाऊ या वांगडा. हे बरं केलात. इतक्या मोठ्या घरात दोघाच माणसा बरा नाही. कोणतरी मोठा माणूस व्हाया घरात. मी पाणी घेऊन येते. तुमचा शालग्या भाग्यवान. आमच्या महेशाक अशी बायको मिळाली. घरात नशीबवान असा. नशीब काढलं माझ्या पोरा. काय हो अचानक कसे काय इला. अचानक ना आमका आहे आधी पाणी घेऊन दे ना मग बोलत बसा. चाल घ्या बाय जरा आज माका गरम पाणी काढून दे. गरम पाणी कसं घे.
आता सासू सासरे इल्यावर अशी विचारलं गो जा त्यांका काय हवंय तर बघ जा जा. होय येते हा. काय गो ही हैसर कशी काय इली आणि अचानक कशी काय इली? अचानक नाही एका मी बोलावलं. तू हो गो तुझ्या आवशी तू कितको अपमान केला आणि विचारलंस? आहे तू पण ताच केलं होतंस आणि हा त्यांच्या आई बाबा असं आणि त्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि त्यांना वाटलं ना या बघ माका काही एक माहिती नाही तू तेंका बोलवलंस ना तू तेंका जाऊ सांगायचं आत्ताच्या आत्ता. आहे ह्या ना त्यांच्या झिलाचं घर असतं त्याच्यावर ना त्यांचा पूर्ण अधिकार आहे. आणि हा तू इलस आहे उपरी तू असस लेकीच्या आयुष्याची वाट लावतो. या घरात ना कोणाची जाऊची येळ असत ना तर ती तुझ्यावर येत. ते माझे सासू सासरे असत काही नाही जाऊचे. मग मी पण बघते ही दोघा या घरात कशी राहतात ती नाही ह्याच्या झिलाक सांगून दोघांका घराबाहेर काढले ना तर नावाचा बायो नाही मी.